असे मित्र तुमच्या जवळ असतील तर बीपी, शुगर, डायबिटीज याच्यावरचं उत्तम औषध हा मित्र आहे. पण आपल्या जो असे मित्र कमी होत चालले, त्या मित्रांबरोबरचं खळखळून हसणं, मनातलं दुःख, मनातला क्लेश, मनातला ताप त्याच्या जो व्यक्त करण्यात भार हलका करणारा कोणीतरी असावं. हे भार सांभाळून 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 तुमचा मोबाईल हँग होत चाललाय. आणि म्हणून याला कधीतरी रिफ्रेश करत चला. आणि ते रिफ्रेशर तो आपला मित्र आहे. आणि म्हणून ते सांगताय की मित्रांशी कधी कपटाने वागू नकोस. दुसरी गोष्ट आहे, स्त्री जवळ आपला भेद खोलू नको. तुझी स्त्री कितीही प्रेमाची असेल तर तिच्याजवळ तुझा भेद खोलला की ते षटकर्णी झालं म्हणून समज. कारण तिच्या पोटात काही राहत नाही. आणि राजकारणामध्ये हे आताचा व्यवहारिक नाही, राजा राजकारणातला उपदेश देतोय. त्याच्यामुळे असं गैरसमज करण्याची आवश्यकता नाही. राजा राजकारणातला बघा, मागचे जर इतिहास पाहिले तर स्त्रियांनीच कुठेतरी असं षडयंत्र रचलेलं आहे आणि राजांचा घात झालेला आहे. बघा ना, रामरायांचं चरित्र पहा, दूर. आणि म्हणून स्त्रीजवळ आपला भेद उघडा करू नकोस. काय सांगावं, किती सांगावं, केव्हा बोलावं, कसं बोलावं हे फार भान ठेव. राजकारणात ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एक उत्तम राजकारणी व्हायचं असेल तर रावणाने काही उपदेश केलाय बरं लक्ष्मणाला. राजकारणाचा उपदेश रावणाकडनं घ्यायला सांगितला होता रामरायांना. राज्य चांगलं करायचं असेल तर त्याच्याकडून शिक. त्याच्या काही गोष्टी, मुद्दे, तो भले कसाही असो पण तो ज्ञानी आहे. आचार्य चाणक्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला आहे. चाणक्य नीती ज्याने वाचले त्याचं जीवन बुद्धिमत्तेने प्रचूर भरलेलं राहील. वागण्यात बदल होईल, बोलण्यात बदल होईल, आचरणात बदल होईल. अनावश्यक बोलू नको हाही उपदेश केलेला आहे. नको त्या ठिकाणी बोलू नको. कारण लोक कधी तुझ्या बोलण्यातून तुझं रहस्य काढून घेतील सांगता येत नाही. आणि म्हणून मित्रांजवळ अजिबात बसू नको. मी ज्या वेळेला, म्हणजे असं समजू नका मी पुढचं सांगतोय ते ऐका, अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीच्या त्याच्यात तालुका सचिव म्हणून काम करायचो. तर ते अन्याय भ्रष्टाचार निवारणाच्या त्या काही कार्यक्रमांना, काही मिटिंगांना जावं लागायचं. तर त्यावेळेस आमचे जे अध्यक्ष होते तर ते सांगायचे आज अशा अशा व्यक्तीची मिटिंग आहे, अधिकाऱ्यांची मिटिंग आहे, आपल्याला गेस्ट हाऊसला जायचं आहे किंवा मग अमुक अमुक हॉटेलला. मी म्हणायचो तुम्ही जा, मी गाडीत बसून राहील. पण ह्या गोष्टी काही तुम्हाला करणं गरजेचं आहे का? ते म्हणजे गुरुजी नाही, तुम्ही फक्त सोबत चला, तुम्ही काहीतरी कोको कोला थम्सअप घ्या किंवा तुम्ही गाडीतच बसा, पण आम्हाला हे गरजेचं. म्हटलं का? म्हटलं त्याच्याशिवाय व्यक्ती आपल्या पोटातलं बाहेर काढतच नाही. तिथे काही गोष्टी शिकायला मिळाल्या. हो, म्हणजे भेद कसा काढून घेतात लोक. म्हणून नको त्या गोष्टीच्या आहारी जाऊ नका. अनावश्यक बोलू नको. कोणाच्या अनितीची संपत्ती घेऊ नकोस बाळा. कारण कोणाच्या अनितीची संपत्ती तुझ्याकडे आली की ती संपत्ती आहे त्याला ते शेणाला माती लागून जातं ना, तसं आहे तेही घेऊन जायला कारणीभूत ठरेल. म्हणून अनितीची संपत्ती घेऊ नकोस. कोणाचा तळतळा घेऊ नकोस. अनाठाई खर्च करू नको. खर्चावरती नियंत्रण ठेव. अनावश्यक गोष्टीचा खर्च वाढला की तुला दारिद्र्य येणार. नको त्या गोष्टी ज्या गरजेच्या नाही आहेत, ज्या नित्य उपयोगाच्या नाही आहेत, त्या गोष्टीत जर तुम्ही खर्च करायला लागाल तर तुम्ही सेव्हिंग करू शकणार नाही. आणि म्हणून अनावश्यक खर्च कमी असावा. मी काल जे आपली मराठा समाजाच्या लग्नाची नियमावली सांगितली त्याच्यात हा पण एक नियम टाकलेला आहे की अनावश्यक डामडोल खर्च
करायचं नाही. तो पैसा मुलीच्या बापाला, नवरदेवाच्या बापाला त्यांना उपयोगात येईल. अनावश्यक खर्च करू नका. ते नाही का ते फुलकांडे बिरकांडे काय ते असतात, कित्येक मंडप जळाले, ते फटाके फोडतात, कोणाचे डोके जळाले, कोणाचे मंडप जळाले, कोणाची आग लागली. काय करायचं? त्याचा त्रास वाढतो, छातीचा दम्याचा त्रास वाढतो त्या धुरांमुळे. अनावश्यक हौस मौज नसावी, विनाकारण अनावश्यक अशी हौस मौज नसावी. मग एक शुक्लाजींकडे कथा झाली, रवींद्र शुक्लांकडे, रघु शुक्ला. त्यावेळेला एक गोष्ट सांगितली होती. म्हटलं ही जी चमक धमक आहे ना, ही फक्त 7 दिवसापुरती आहे. का? कारण त्याची जर सेवा करायची आहे तर त्याची सेवा करताना तो राजा आहे, गणांचा अधिपती आहे, तो कृष्ण आहे, तो द्वारकाधीश आहे. तर त्याची सेवा करताना त्याच्यासारखं होऊन करावं लागतं. आणि ती करण्याकरता तेवढी आपली ऐपत नाही. हा फक्त डामडौल त्याच्या जीवावरती आहे. आणि म्हणून फक्त तेवढ्यात त्याच्या सेवेपुरता ते ऐश्वर्य, तो डामडौल, तो मोठेपणा फक्त तेवढ्यात त्याच्या करता, जगा करता. मी त्यांना सांगितलंय, ये चमक धमक ये, हा जो सगळा डामडौल आहे, ही चमक धमक आहे, हे ऐश्वर्य आहे. भगवान ये सारी तुम्ही से, भगवंता हे सगळं तुझ्यामुळे आणि तुझ्यापुरतं मर्यादित राहील. हे आटोपलं की मी दुपारच्या फराळाला सुद्धा माझ्या साध्या वेशात येतो. अहो, कथेच्या आधी तर असे नियम आले की ते बॅनरवरती मी पाहत असताना काही लोकांनी मलाच विचारलं, का महाराज कुठले? इथे जेव्हा मी पूजेची मांडणी करत होतो आदल्या दिवशी 15 तारखेला, तेव्हा मंडप बांधणाऱ्यांपैकी विचारलं, म्हणलं महाराज हे कुठले महाराज आहेत? अहो म्हणलं माझे मोठे भाऊ आहेत. आमचे मोठे भाऊ आहेत. म्हटलं येतील ते उद्या, आज नाही. आज आम्ही तयारीला पुढे आलेलो आहे. काय करायचं तो मोठेपणा? हा मोठेपणा फक्त त्याच्यामुळे आहे आणि तो त्याच्याच करता आहे. नंतर आपलं सर्वसामान्य नॉर्मल जीवन. कारण त्या मोठेपणाची सवय लागली की अपेक्षा वाढतात. अपेक्षा वाढल्या की खर्च वाढतो आणि खर्च वाढला की तुमचा तुम्हाला प्रसंगी चटईवरती खाली बसून कार्य करता आलं पाहिजे, खालीही बसता आलं पाहिजे आणि वेळ आली तर व्यासपीठावरती बसता आलं पाहिजे. नुसतं वरती बसण्याची सवय लागली की खाली बसायला माणूस कचरतो, लाज वाटते. आपण आपल्या मूळ स्रोताला विसरू नये. माझ्याकडे क्लिप होती, आपकी औकात सिर्फ इतनी है, राख दाखवलेली ती हातात, आणि आपकी औकात सिर्फ यही है, आपको यही होना है और शमशान में ही जलना है. मग कशाला विनाकारण हे? बस त्याच्या सेवेपुरतं, बाकी नको. राजा आपल्या मुलाला तेच सांगतोय, तू भले राजा असशील पण इतर वेळेला तू ही सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे वागला पाहिजे. विनाकारणचा हौस मौज, अनावश्यक असा खर्च, अनावश्यक अशी डोल ही नसावी. आहे त्यापेक्षा भासवू नये माणसाने. राजा सांगतोय बघा, फार महत्वाचे शब्द आहेत. आहे त्याच्यापेक्षा जास्त भासवू नये आणि नाही आहे ते दाखवू नये. जे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करू नये आणि आहे त्याच्यापेक्षा जास्त भासवण्याचा प्रयत्न. गोत्यात झालं एक दिवस, पण काहीला सवय असते. मग ते मोठ्यापणाचे डामडौल ते भले बेंटेकचे का असे ना, पण त्याच्यामुळे एखाद दिवशी दरोडेखोरांच्या ताब्यात सापडून संकट येण्याची शक्यता आहे ना. जे आहे त्याच्यापेक्षा कमी दाखवा. ज्ञान असेल, धन असेल, संपत्ती असेल, पद असेल, प्रतिष्ठा असेल, जे आहे त्याच्यापेक्षा कमी दाखवा.
अधिक दाखवण्याचा प्रयत्न करू नका. अन्नाची हेळसांड कधी करू नकोस. फार महत्वाचा मुद्दा आहे. राजा हेमकंठा राजा सांगतोय, बाळा जीवनात अन्नाची हेळसांड करू नको. कारण हे सगळं राजवैभव एकीकडे आणि जेवणाचं ताट एकीकडे. तो राजाही असला, प्रधानही असला, मंत्री असला, तो नट असला, मोठा उद्योगपती असला, तरी संध्याकाळी त्याला ताटात भाजीपोळीच खावी लागणार आहे. आणि त्या अन्नाची सदैव किंमत कर, कदर कर. काय रोज रोज तर बदाम काजू बदाम खाणार नाही ना. आणि म्हणून अन्न हे परब्रह्म आहे. त्या अन्नाची किंमत कर. अन्नाचा सन्मान करायला जीवनात शिकलं पाहिजे. काल माझ्याही मुलाच्या ताटात वाटीमध्ये शेव उरली आणि अग्रवाल दादा जे सगळ्यांना बोलत होते ते त्यालाही रागवले. त्याचा चेहरा असा झाला. त्याला वाटत होतं बाबांनी त्यांना काहीतरी बोलावं, पण त्यांना म्हटलं नाही, जो नियम सगळ्यांना तो नियम तुम्हाला पण आणि मला पण. तो म्हटलं नाही, तोंड आलेलं होतं म्हणून ते तिकड शेव खाता आली नाही. वाढतानाच कमी वाढून घ्या. इतना ही लोग थाली में व्यर्थ ना जाए नाली में, है ना. मन भर खा पण कण भर वाया घालू नका, सोडू नका. तेव्हाच त्या अन्नाची किंमत होईल. कारण त्या अन्नाकरता कित्येक लोक आज तडफडून मरतायत, अन्न मिळत नाहीये. बाळा त्या अन्नाची हेळसांड करू नकोस. आणि तुम्हाला एक सांगू, काल मी त्याला एक गोष्ट सांगितली की म्हटलं बघ, रामकथा तू ऐकली असशील आणि त्या रामकथेमध्ये एक प्रसंग येतो की हनुमंतराय सुपरवायझर म्हणून लंकेत गेले होते. सगळा आढावा घ्यायला, मास्टर प्लॅनिंग करण्याकरता हनुमंतराय आधी गेले लंकेत. आणि जाता जाता सीतामातेला निरोप द्यायचा होता की आम्ही येतोय, काळजी करू नका. हा तो संपूर्ण मास्टर प्लॅन काढायला गेले. त्यावेळेला हनुमंतरायाने लंका किती एरियात आहे, किती दरवाजे आहेत, कुठून आपलं सैन्य प्रवेश करू शकतं, कुठली सेना किती संख्येत आहे, हा सगळा आढावा घ्यायचा. म्हणून हनुमंतराय लंकेच्या मोठमोठ्या त्या शिखरांवरतून इथून तिथे उड्या मारत सगळं ऑब्झर्व करत होते. बिभीषणाचं सुद्धा घर दिसलं. बाहेर रांगोळी काढलेली, तुळशी वृंदावन आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सुंदर ध्वनी त्या ठिकाणून ऐकायला मिळत होता. हनुमंताने सांगितलं, राक्षसाच्या नगरीत रामाचं नाव. नीट लक्ष देऊन त्या ठिकाणी थांबून पाहिलं. बिभीषण आलेत. बिभीषणाचा हात जोडले. अरे हा तर गंध गोपीचंदन टिळा तुळशीच्या माळा, हा कोणीतरी आध्यात्मिक पुरुष दिसतो. म्हणले महाराज या नगरीत तुम्ही? म्हणले हो, मी रावणाचा भाऊ. भेटून चूक केली का काय भाऊ? ते म्हणले काळजी करू नका, मला रावणाचं चरित्र मलाही नाही आवडत, पण काय करावं, भाऊ आहे आणि भावाला भावाची पाठ सोडता येत नाहीये. पण भाऊ जरी असला तरी चुकीच्या कार्यात त्याला सहयोग द्यायचा नाही. म्हणले मग चुकीच्या कामात सहयोग द्यायचा नाही ना, तीच खोटी. या तिकडे बिभीषणाचं दर्शन घेतलं, सत्संग केला, त्यांच्या घरी 2 घास खाल्लेत आणि बिभीषणांनाच विचारलं मग रावणाचं महल कुठे आहे? म्हणले मधोमध उंच शिखर त्याचं आहे. हनुमंतराय रावणाच्या त्या महालात गेलेत. त्या शिखरावरती एका कोणाड्यात जाऊन बसलेत. रावणालाही बघितलं. मंदोदरी आहे, अक्षय आहे, इंद्रजित आहे. त्यांचं दिनचर्या ऑब्झर्व करतात बरं का राम. प्रत्येकाच्या दिनचर्येवरती त्याचं चारित्र्य लक्षात येतं. मी नेहमी सांगतो
कथा कीर्तन प्रवचन करणं सोपं, 2 तास 3 तास व्यासपीठावरतून बोलणं सोपं, पण त्या व्यतिरिक्त 21-22 तास ती व्यक्ती काय करते, कसं वागते, उपदेश देण्यासारखं त्याचं वागणं आहे का? जो उपदेश तिथून दिला जातोय त्याचं अवलंबन स्वतः होतंय का, याही गोष्टी महत्वाच्या आहेत. मग त्या रावणाच्या चरित्राचं निरीक्षण चाललंय. दुपारच्या जेवणाची वेळ आहे, रावणाने जेवणाचं ताट सोबत घेतलंय, रावणाचं जेवण झालं. मग हनुमंतराय तिथून निघालेत, माता सीतेकडे आलेत. ती राममुद्रिका मेली मुखमाही, जलधी लांग गय आचरज नाही. ती राममुद्रिका नेलेली होती, माता जानकीला दिली आणि सांगितलंय, माता काळजी करू नका, रावणाचा ऱ्हास जवळ आलाय. म्हणले हनुमंता तू कसं सांगतोस? म्हणले आई राम येत आहेत, पण ते राम लवकर यावेत याला जबाबदार रावण आहे. त्याचा अंतकाळ किंवा त्याचा ऱ्हास, त्याचं नुकसान, त्याची हानी ही तो स्वतः करून घेतोय, त्याला कारणीभूत तो स्वतः आहे. म्हणले कसं काय? म्हणले आज त्याला जेवताना पाहिलं, तो जेवताना ताटात भरमसाठ उष्ट सोडून देतो, आणि जो अन्नाचा अवमान करतो समजा त्याची अधोगती जवळ यायला लागली. हे हनुमंतराय जानकीला सांगतात, प्रमाण रामायणातलं देईल. आणि म्हणून अन्नाचा मान करायला शिका. अन्न हे परब्रह्म आहे. हेमकंठाला राजा सोमकांत सांगतात, अन्नाचा अवमान करू नकोस बाळा, हेळसांड करू नकोस, गलिच्छ राहू नको. राहणी फाटकी असावी पण नेटकी असावी, आणि आता फाटक्याची तर फॅशनच असावी. हे कदाचित कोणी मनावर घेतलं का काय, म्हणून सगळे कपडे फाडून ठेवलेले आहेत. अहो त्या जुन्या काळात होतं बाबा रे, गरिबी आहे, नवीन कपडे घ्यायला पैसे नाही, पण निदान ते स्वच्छ धुतलेले आणि चांगले असावेत, नेटका असावं. गलिच्छ राहू नकोस. कृष्णार्पण केल्याशिवाय खाऊ नको. जे अन्न समोर आलाय ना, देवा तुझ्या कृपेने हे सगळं वैभव आहे, हे तुलाच समर्पित आणि तुझा प्रसाद म्हणून मी खाणार आहे. ते अन्न तुम्हाला सद्बुद्धी देईल, ते अन्न तुम्हाला आरोग्य देईल. बाळा तिन्ही सांजेला झोपू नको. संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला झोपत जाऊ नकोस, आणि तिन्ही सांजेच्या वेळेला दिवे लागण्याच्या वेळेला जेवण करत जाऊ नकोस, कारण हे दारिद्र्याला आमंत्रण देणं असतं. फार छान उपदेश आहेत बघा. सत्याचा मार्ग सोडू नको, असे अनेक उपदेश देत आहेत. परंतु हेमकंठ मनातून दुःखी आहे. बाबा पण तुम्ही जाऊ नका ना, हे सगळं सांगायला तुम्ही जवळ राहा ना. ते म्हणतात नाही बाळा, मला जायला हवं. आणि सोमकांत राजा आपल्या पत्नीला सोबत घेऊन निघतात. पंचप्रधान सोबत यायला म्हणतात, महाराज जिथे जिथे तुम्ही आजपर्यंत तुमची पैशाकरता सेवा केली आहे, पगार मिळत होता, पण आता कुठेतरी निस्वार्थ सेवा करण्याचं सौभाग्य जर आम्हाला प्राप्त होत आहे, तर तुमच्या वाईट दशेमध्ये आम्ही तुम्हाला सोडू इच्छित नाही. आम्हाला सोबत ठेवा, आम्हीही वनात येतो. राजाने सांगितलं नाही, तुम्ही राजसेवक होतात, तुमचं कर्तव्य तिथपर्यंत. आता हे जीवन वैयक्तिक माझं आहे, हे मलाच भोगायचं आहे, आणि इथे राहून तुम्ही माझ्या मुलाला सहकार्य करा ना. ऐकत नाहीत प्रधान, म्हणून दोघांना सोबत घेतलंय आणि तिघांना हेमकंठाबरोबर राज्यात ठेवलंय. निघताना जनतेचा निरोप घेतात राजा आणि सांगतात, बघा नगरवासियांनो, आजपर्यंत जे प्रेम माझ्यावरती करत आलात तेच प्रेम माझ्या हेमकंठावरती करा. हे वाक्य आठवतात का?
हा, बाळासाहेबांचे सुद्धा जाण्यापूर्वी त्यांनी, मला असं वाटतं ते कोणतं ग्राउंड, शिवाजी पार्कला एक मोठी सभा घेतली आणि त्या सभेत त्यांचे शेवटचे वाक्य होते, माझ्या उद्धववरती सुद्धा असंच प्रेम करा. राजा सांगतोय माझ्या हेमकंठाला सांभाळून घ्या, त्याला पदरात घ्या, माझ्यासारखं त्याच्यावरती प्रेम करा, त्याला सहाय्य करा, त्याच्या चुका पदरात घ्या. जनता सुद्धा ढसाढसा रडली हो या सोमकांत राजा करता. महाराज जसे आहात तसे तुम्ही आम्हाला मान्य आहे, पण तुम्ही जाऊ नका. सोमकांत म्हणतो नाही, मला माझ्या जीवनाचं कल्याण करायचंय, मलाही तर त्या परमेश्वराची भक्ती करण्याची काहीतरी संधी मिळावी. माझ्या मुलाच्या पाठीशी राहा, आता मला परवानगी द्या. म्हणून सोमकांत, दोन प्रधान आणि सुधर्मा हे वनाकडे निघतात. अपराधम मया यच्चिरं राज्यं प्रकुर्वता तत्क्षन्तव्यं मे बद्धांजलिपुटं जनाः. हात जोडून त्यांनी त्या जनतेची क्षमायाचना केली की हे नगरवासियांनो, माझ्याकडनं आजपर्यंत राज्यकारभार सांभाळण्यात काही चुका झाल्या असतील, काही विनाकारण कर मी तुमच्यावरती लादला असेल, अदंड्यासी दंड दिला गेला असेल, तर त्या माझ्या अपराधांना क्षमा करा, कारण असेच काहीतरी पाप मी भोगतोय. न कळत घडलेल्या पापाचं प्रायश्चित्त मला हे भोगावं लागतंय. कृपया विद्येया पुत्रे मे यदि दैवात समागते. माझा पुत्र माझ्या जागेवरती हा कारभार सांभाळेल, पण जर दैवयोगात असेल तर मी पुन्हा परत येईल. विज्ञापयामि वः सर्वान्. पुन्हा मी तुमच्यावरती राज्य करण्याकरता पुन्हा परत येईल, पण जर भगवंताने मला पुन्हा चांगलं आरोग्य दिलं तर मी येईल, पण तोपर्यंत माझ्या मुलाला सांभाळ. विज्ञापयामि वः सर्वान् मयि स्नेहो नहि सह्यताम्. तेवढ्याच प्रेमाने माझ्या मुलाला सांभाळा. आता सर्व नगरवासी ढसाढसा रडतायत. राजाने परत जाण्याची आज्ञा दिली आणि राजा या दोन प्रधानांना आणि आपल्या पत्नीला घेऊन घोर अरण्यात प्रवेश करतोय. चालून 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 दमलेत, भर दुपारची वेळ, आणि राजाने सांगितलं आता दमलोय, कुठेतरी थोडी विश्रांती घ्यावी. एक सुंदर तळ होतं, त्या तळ्यावरती राजाने स्नान केलंय आणि स्नानाने थकवा दूर झाला. त्या तळाच्या काठावरती असलेले मऊशार वाळू, त्या वाळूवरती राजा पहुडलाय. बघा कुठे त्या मऊ मखमली रेशमी गाद्यांवरती झोपणारा राजा आता वाळूवरती झोपलाय. आणि वातावरण सुंदर आहे, रम्य वनामध्ये त्या वाळूवरती पहुडण्याचा आनंद राजा घेतोय. राणी तिच्या गल्ल्यात किती पैसे ते मोजत होती. अहो सगळं वैभव सोडून आली आहे आणि त्या वाळूवरती पहुडलेल्या आपल्या पतीचे चरण स्पर्श, तिथे चरण सेवा करते. महाराज एवढं चालण्याची कधीही तुम्हाला सवय नाही. कुठेही जायचं म्हटलं की रथ, घोडे, पालखी याच्याशिवाय तुमचं चालणं फिरणं नसायचं. आणि आज एवढ्या वनात या दुस्तर मार्गात तुम्ही पावलाने चालून आलात, दमला असाल, म्हणून राणी त्यांची चरण सेवा करते. आणि शास्त्र असं सांगतो, स्त्रीच्या हातामध्ये शुक्र ग्रहाचा वास असतो आणि पुरुषाच्या पायामध्ये शनी ग्रहाचा वास असतो. ज्या वेळेला पत्नी पतीची चरण सेवा करते, त्यांच्या पायांना स्पर्श करते, त्यावेळेला त्या शुक्र ग्रहाचा आणि शनी ग्रहाचा मेळ व्हायला लागतो. आणि शनी शुक्र हे दोन ग्रह ज्या वेळेला एखाद्याच्या पत्रिकेत प्रबल होतात, त्यावेळेला मोठा धनाढ्य योग त्याच्या पत्रिकेत तयार होतो, ऐश्वर्य योग तयार होतो. आणि तिथे ती ऐश्वर्य
दायिनी लक्ष्मी स्थिर व्हायला मदत होते. म्हणून भगवान महाविष्णूंची सुद्धा चरण सेवा नेहमी लक्ष्मी करत असायची. म्हणून ती लक्ष्मीची देवता झाली. नाही तुम ना गौ तांदोय ना डबा भरणार मग बोला आहे ना. अहो ऐश्वर्य योग तयार होतो. राणी चरण सेवा करते पतिदेवांची. राजाचा डोळा लागला. प्रधान जणू काही लक्ष्मण आणि भरतासारखे त्यांच्या सेवेचे तत्पर आहेत. खरोखर स्वामीनिष्ठ आहे. त्यांनी सांगितलं महाराज जरा विश्रांती करा, आम्ही भोजनाची व्यवस्था करतो. कंद मुळं फळं आणण्याकरता ही दोघं प्रधान वनात गेले. लक्ष्मणाचं दायित्व पूर्ण करतायत. हे राम सीता आहेत. ते फळ कंद मुळं आणायला गेले आणि इतक्यात एक छोटस बालक ऋषिपुत्र एक झारी घेऊन त्या तळ्यावरती आलाय आणि त्याने आपली झारी त्या तळ्याच्या पाण्याने भरली. तेजस्वी बालक आहे. चेहऱ्यावरती विलक्षण तेज आहे. अंगावरती कौपीन फक्त धारण केलेलं आहे. लंगोट, गळ्यात छान रुद्राक्षांच्या माळा आहे. त्याच्या चेहऱ्याकडे आणि त्या तेजस्वितेकडे पाहिल्यानंतर राणीचं मन भरून आलं आणि क्षणात तिला आपल्या हेमकंठाची आठवण आली. माझं बाळ कसं असेल, त्याला सोडून आली आहे. आणि याचंही लक्ष त्यांच्याकडे गेलं. त्या बाळाने आपली ती झारी खांद्यावरती घेतली आणि पुढे आला. पुढे येऊन या सुधर्मेशी बोलतोय, देवी कोण आहात तुम्ही? या वनामध्ये नवीनच दिसताय. आजवर मी तुम्हाला कधी बघितलं नाही या वनात. तुझ्या चेहऱ्यावरचं तेज पाहून तू एखाद्या राजघराण्याची राजश्री वाटते. बघा आपलं दिसणं हे आपलं स्टेटस सांगतं आहे ना. कदाचित मोबाईल वरती 4K ॲपने किंवा आयफोनने तुमचा सुंदर नसलेला चेहरा सुंदर करता येईल, पण नसलेलं चारित्र्य सुंदर करण्याकरता कुठलंही ॲप अजून अवेलेबल नाहीये. आहे ना, आहे का आपल्याकडे? नसलेला चेहरा सुंदर करून सादर करता येऊ शकतो, पण स्वच्छ नसलेलं चारित्र्य सुंदर करण्याकरता अजून कुठलंही ॲप अस्तित्वात आलेलं नाही. ते तुमच्या लक्षणांवरतून दिसतं. देवी तू कोणीतरी राजश्री वाटतेस. तुझी लक्षणं, तुझे चिन्ह एखाद्या राजाप्रमाणे. अहो राजघराण्यातले लोक पहा, त्याच्याकडे पाहिल्यानंतर कळतं की हा कोणीतरी राजघराण्यातूनच आहे. साधू संत सत्पुरुषाच्या घराण्यातल्या एखाद्या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर कळतं की हा कोणीतरी पुण्यवान घराण्यातले व्यक्ती असले पाहिजे, सत्पुरुषाचे घर. देवी तुझे चिन्ह राजचिन्ह आहे. मला सांग तू कोण आहेस? आणि हा दुर्गंधीयुक्त आजाराने लदबदलेला, ज्याच्या अंगातून रक्तपू वाहताय, ज्याच्या शरीराचा दुर्गंध सुटलाय, अशा व्यक्तीच्या सोबत तू या वनामध्ये आलेले. कोण आहे हा असा रोगट? मला जरा सांगता का तुमच्याबद्दल? सुधर्मेला फार आनंद झाला. तिचं मन गहिवरून आलं त्या बाळाला पाहून आणि सांगितलंय, बाळा मी सुधर्मा आणि हे राजा सोमकांत आहेत. राजा सोमकांत आणि या अवस्थेत? म्हटले हो, त्यांना एक व्याधी जडली आहे आणि म्हणून आम्ही या वनात आलोय. अरे अरे, एवढा सत्शील राजा आणि त्याच्याही वाटेला हे अशी कर्म आले. हे भोग घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे. हे कर्मभोग असतात बाळा. हे कोणालाही चुकले नाही. तू कोण? भोगतो न घडे, 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 संचित घडे, भोगतो न घडे.
घडतो न घडे संचिता वाचुनी. जैसी संचिताची उभारी तैसी आणि म्हणून हे भोग प्राप्त झाले. वृक्षणालतां जालैर् वेष्टिता परतो प्रभु यत्र वायु सुख स्पर्शा कुसुमानि फलानि च तत्र गत्वा जलं सर्वे पपुषे तं श्रमापहम् शुश्वापचक्षणं राजा कश्चे कोमल वालुके. कोमळ वाळूवरती पहुडलेला तो राजा त्या आवाजाने त्याचे डोळे उघडले आणि राजाने हात जोडले. ऋषिकुमार, कोण आहात आपण? तुमच्या चरणावरती साष्टांग दंडवत. भूदेव संतांचे सदा नमावे. राजा राजा तुमची ही दशा पाहून खरोखर माझं मन द्रवित झालं. पण मी काय करणार? मी छोटा ऋषिकुमार आहे. हे ऋषी कोण आहेत माहितीये? हे च्यवन ऋषी, च्यवनप्राश. जे च्यवनप्राश ज्यांच्या नावाने किंवा ज्यांची रेसिपी आहे ते च्यवन ऋषी. च्यवनप्राश नावाचं जे काही पदार्थ आहे ना, आयुर्वेदातलं औषध, हे या च्यवन ऋषींनी तयार केलेलं औषध आहे. आयुर्वेदात त्याचा उल्लेख आहे. ते हे च्यवन ऋषी. च्यवन ऋषींनी चिरकाळ स्वस्थ, सुंदर आणि बलशाली राहण्याकरता अनेक औषधं आयुर्वेदात दिलेली आहे. आयुर्वेदाचे मोठे गाढे अभ्यासक हे च्यवन ऋषी आहेत. आणि हे आता बाल स्वरूपात आहेत. त्यांनी सांगितलं, माझं नाव च्यवन, मी भृगु ऋषींचा पुत्र आहे. माझे पिता भृगु ऋषी. मी तर लहान आहे. माझी इच्छा असूनही मला काही करता येणार नाही. पण तुम्ही ना माझ्या बाबांना जरूर भेटा. माझे बाबा निश्चितच याच्यावरती काहीतरी उपाय सांगतील. पण ते जरा सध्या ध्यानामध्ये बसलेले आहेत. तुम्ही इथेच थांबा. हा, मी त्यांची परवानगी, आज्ञा घेऊन येतो. जर त्यांनी होकार दिला तर तुम्हाला आश्रमात घेऊन जाईन. तुम्ही माझ्या बाबांना भेटा. च्यवन ऋषींनी आपली ती झारी खांद्यावरती घेतली, आश्रमात गेलेत आणि ऋषी भृगूंना भेटलेत. बाबा, बाबा, आपल्या राज्याचा राजा सोमकांत या वनात आलेले आहेत. फार दुर्धर अवस्था आहे त्यांची. जर्जरो व्याधी संपन्न, व्याधीग्रस्त आणि जर्जर अवस्था आहे. मी त्यांना शब्द दिलाय की माझे बाबा तुम्हाला या दुःखातून मुक्त करतील. बाबा, त्यांना बोलवू. आता मुलाने सांगून टाकलेलं आहे म्हटल्यानंतर बाबा नाही म्हणणार नाही. आणि इकडे सांगितलं मी वडिलांची आज्ञा घेऊन येतो. कार्य बरोबर साधलंय च्यवनाने. बाबा, मी बोलवू? भृगूंनी सांगितलंय, ठीक आहे बाळा, घेऊन ये. तो आपल्या नगरीचा राजा आहे, सत्शील राजा आहे, धर्मवान राजा आहे. घेऊन ये. मोठ्या आनंदाने च्यवन परत गेलेत आणि राजा सोमकांतांना सांगतायत, राजा, बाबांनी तुम्हाला आश्रमात बोलवलंय, चला माझ्या बरोबर. सादर सविनय, आदराने, विनयपूर्वक राजा, राणी आणि दोघं प्रधानांना च्यवन ऋषी आपल्या आश्रमात नेतात. भृगु ऋषींकडे उच्च आसनावरती भृगु ऋषी बसलेले आहेत. राजा राणी जाऊन चरण स्पर्श, चरण वंदना करतात. माथा चरणा
पितृभृगस्तथैव च. माझं नाव चवन. चवनांची आई पुलोमा. आणि वडील साष्टांग दंडवत केलाय. ऋषे साष्टांग दंडवत प्रणिपात. ऋषी म्हणतात राजा काय ही अवस्था. बस दैव कर्मभोग. भोगल्या वाचून काय सुटणार आहे. पण राजा इथे एक सरोवर आहे. एक छोटा त्या आश्रमाजवळ एक कुंड होतं. गणेश कुंड. जिथे ऋषींचे सुंदर असं गणपती बाप्पाचं मंदिर स्थापन आहे. तिथे नित्य गणेशाची उपासना व्हायची. आणि त्यासमोर हे गणेश कुंड. जा गणेश कुंडावरती स्नान कर आणि ये. स्नान करून आलाय राजा. राजाला येथेच भोजन दिलंय ऋषींनी. राजा आजचा दिवस विश्रांती घे. उद्या सकाळी या विषयावरती आपण बोलू. राजाने रात्रभर त्या आश्रमात विश्रांती घेतली. मुक्काम केला. सकाळी उठल्यानंतर भृगु ऋषी राजाला आज्ञा करतात. राजा आता जा त्या कुंडावरती स्नान कर. संकल्प कर पाप मुक्तीचा. गणेशाला शरण जा आणि मग माझ्याकडे ये. राजा त्या कुंडावरती जाऊन स्नान करतोय. संकल्प करतोय की माझ्या जीवनातली ही पाप नष्ट होऊन मला सद्बुद्धी प्राप्त हो. निरामय आरोग्याची प्राप्त हो. याकरता मी गणेशाला आणि हा गणेशाचा सेवक भक्त ऋषी भृगूंना मी शरण येतोय. भगवंता माझ्यावरती कृपा कर. स्नान केलं आणि राजाला त्या दिवशी आपल्या प्रकृतीत बराचसा बदल झालेला अनुभव आला. राजा हर्षयुक्त अंतःकरणाने भृगु ऋषींच्या समोर उपस्थित आहे. भृगु ऋषी विचारतात राजा कसं आहे बरं आहेस ना. विश्रांती झाली. म्हटले हो आज नेहमीपेक्षा खूप बरं वाटतंय. माझे मलाच सुधार लक्षात येत आहेत. हा सगळा कसला परिणाम. म्हणले हा आश्रम अति पवित्र आहे. इथे नित्य गणपतीच्या स्तोत्रांचा पाठ, अथर्व शीर्षाची आवर्तन, गणेश याग अशी उपासना होत असते. नित्य यज्ञ याग होम हवन. आणि याच्याने हा आश्रम पवित्र आहे. या आश्रमात कोणाचंही मनात छळ कपट नाही आहे. बघ ना हे हिंस्र पशु सुद्धा एकमेकाशी कशी प्रेमाने वागतायत. वाघ बकरीचे आहे. हिंस्र पशु आणि पक्षी सुद्धा आपली हिंस्रता विसरून निर्भयपणे या आश्रमामध्ये वावरतायत. हा या आश्रमाचा प्रभाव आहे. राजाला फार आनंद झाला. ऋषीवर तुम्ही मला काल सांगणार होतात की माझ्या या अवस्थेचं कारण काय. बैस राजा सांगतो ऐक. ऋषींनी 2 मिनिटं ध्यानस्थ होऊन डोळे बंद केले. राजाचं पूर्व चरित्र पूर्व जन्म अवलोकन केला आणि सांगितलंय की राजा तुका म्हणे पापे येती रोग रूपे. रोग रूपाने तुला हे पाप आलेले आहेत. राजा हे दुसरं तिसरं काही नाही. तुझी पाप आहेत. पाप रोग म्हणून तुझ्या पुढे समोर आहे. मी काय पाप केलं असेल गुरु महाराज. काय पाप केले असतील असे. म्हणले राजा हा जन्म तर तुझा पुण्यवान आहे. नित्य दान धर्म सत्कर्म तू या जन्मात केली आहे. पण हे तुझे मागच्या जन्माचं पाप आहे. राजा मागच्या जन्मी विंध्य पर्वताजवळ कोल्हार नावाचं एक नगर आहे. आणि या कोल्हार नगरीत चिद्रूप नावाचा वैश्य हा तुझा पूर्वजन्म. मागच्या जन्मात तू वैश्य होतास आणि तुझं नाव होतं चिद्रूप. त्यात तुझी पत्नी तिचं नाव सुलोचना आणि तुला एक पुत्र त्याचं नाव होतं कामंद. काय कामंद. असा हा तुझा परिवार. त्या कामंदाचा सुद्धा विवाह झाला. त्याची पत्नी म्हणजे तुझी सुनबाई तिचं नाव होतं कुटुंबिनी.
तिच्याही नावाप्रमाणे ती कुटुंबवत्सल, कुटुंबाला सांभाळणारी होती. एक मुलगा, सुनबाई, असा सुंदर परिवार. पण हा राजा कामंद स्वतः, याचा पिता चिद्रूप आणि सोमकांत राजा कामंद, चिद्रूपाचा पुत्र, याची पत्नी कुटुंबिनी. सगळा संसार सुखाचा चाललाय. चिद्रूप मोठा धनिक व्यापारी होता, त्याचा हा पुत्र कामंद म्हणजे राजा सोमकांत आहे. एकदा चिद्रूप मरण पावल्यामुळे त्याची पत्नी ही त्याच्या बरोबर सती गेली, म्हणजे याचे आई वडील दोघं गेले. परंतु आपल्या वडिलांची संपत्ती पुष्कळ असल्यामुळे आता कामंद, वरती बसा, एक खुर्ची द्या काही नाही, किंवा मग तिकडे जागा करू. मग हा कामंद आपल्या पित्याची संपत्ती न कष्ट करता मिळालेली आहे आणि म्हणून त्या संपत्तीचा उपभोग घ्यायचा आणि फक्त त्या संपत्तीच्या जोरावरती ऐश करायची, उन्मत्तपणा, उपभोग, सुखोपभोग हाच करू लागला. आता त्याने स्वतः कामधंदा करायचा सोडून दिलाय, आहे ना. होऊ दे खर्च, भरपूर आहे खर्च. याने स्वतःची कामधंदे सोडलेत आणि आपल्या वडिलांच्या प्रॉपर्टीवरती आणि संपत्तीवरती तो हौस मौज करू लागला. करता 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 त्याची पत्नी त्याला, ही जी कुटुंबिनी, अनेक प्रकारे समजावून सांगत होती, परंतु तो ऐकत नाही. म्हणून त्याने आपल्या पत्नीलाही सोडून दिलाय. आपल्या पत्नीला सोडून तो राहू लागला. मग एकटं जीवन कसं जातं, म्हणून त्याने 2-4 सवंगडी जमवलेत आणि मग त्या मित्रांना घेऊन फिरायला जाणे, हौस मौज, खाणे पिणे आणि मौज करणे, एवढंच त्याचं जीवन. मग मित्रांच्या समवेत पैसा खर्च करताना आता मोठमोठ्या गोष्टी, म्हणून मग पैसा अधिक लागणार, याकरता यांनी याला फसव, त्याला फसव, याला लुबाड, त्याला लुबाड, या गोष्टी सुरू केल्यात. खोटे व्यवसाय, खोटे धंदे, खोटं बोलणं, त्याच्यातूनही मिळणारा पैसा कमी पडू लागला. मग आता यांनी चोऱ्या, चपाट्या, ऑनलाईन फ्रॉड, कशा तरी येन प्रकारेनं धनम अर्जयेत, धन अर्जित करायला सुरुवात केली. खूनही करू लागले. संपत्ती करता, पैसा करता त्यांनी खूनही केलेत, हत्या केल्यात. एकदा एक असाच ब्राह्मण यांना भेटला. या 4-5 मित्रांनी त्या ब्राह्मणाला घेराव टाकला वनात. त्या ब्राह्मणाने सांगितलं, महाराज माझ्याकडे काही नाही हो. काही नाही कसं म्हणतोस, काहीतरी द्यावंच लागेल. ब्राह्मणाने सांगितलं, असतं तर दिलं असतं, जे आहे ते तुमचंच आहे, मला दानातून मिळणार काय, हा शिदा घ्यावा. पण हा जाऊन आता गावात वार्ता देईल, म्हणून मग याला जिवंत सोडायचं नाही. याने त्या ब्राह्मणाची हत्या करून, ब्राह्मणाने सांगितलं, अहो माझं छोटं कुटुंब आहे, माझी पत्नी, माझी मुलं घरी वाट पाहत असतील, मी नाही कोणाला सांगणार. परंतु याने ऐकलं नाही आणि त्या ब्राह्मणाची हत्या केली. तडफडत तडफडत तो ब्राह्मण मरताना त्याने शाप या राजाला, याला कामंदाला दिलेला आहे. दिवसामागून दिवस गेले. आता हळूहळू हळूहळू हा जो कामंद, अंगात रग होती तोपर्यंत चोऱ्या, चपाट्या, दरोडे या सगळ्या गोष्टी चालत होत्या. आता ती रग कमी झाली, अंग शिथिल व्हायला लागलं. चोरी करणं, दरोडेखोरी करणं, खून करणं याचा जोर त्याच्यात आता नाही आहे. म्हणून त्याचे मित्र सुद्धा साथ सोडून जायला लागले. असे फक्त पैशा करता साथ देणारे मित्र, मित्रवन व्यामध्ये गारव्या सारखा
हे तसे नव्हते. मी मित्र कसा असावा ते सांगितलं. सोडून गेले. यालाही आपल्या जीवनाचा पश्चाताप होतोय. मी काय केलं माझ्या आयुष्यात? आता जी उतरती कळा लागली, याच्यात माझ्या समवेत माझा परिवार नाही, माझं कुटुंब नाही, न माझे मित्र नाही. कसं व्हायचंय? ही वृद्धावस्था आली आणि या वृद्धावस्थेत त्याचं शरीरही त्याला साथ देत नाहीये. त्याला आपल्या केलेल्या कर्माचा पश्चाताप व्हायला लागला. कुठेतरी देवळात जाऊन बसायचं. देवा, फार चुकीचं वागलो मी माझ्या आयुष्यात, मला ठाव मिळेल का तुझ्या पायी? देवा, माझ्या या पापांना प्रायश्चित्त असेल का काही? देवा, आता या उतार वयात योग्य तो मार्ग मिळेल का मला काही? आणि डोळ्यातून आश्चर्य टिपूर गाळत गाळत तो भगवंताची प्रार्थना करतोय. नाथाला लोटले जगाने दूर, शांती देई माझ्या मनाला तुझे रूप सुंदर. नाथा, हे देवा, तुझ्या दाराशी तुझ्या मंदिरामध्ये आलो की तुझं स्वरूप पाहिल्यानंतर या मनाला कुठेतरी शांती मिळते. जगाने, मी दुबळा झालोय म्हणून माझ्या सगळ्या नातेवाईकांनी, मित्रमंडळींनी, सगळ्यांनी मला अभेर केला, लोटलाय, दूर सारला. नाथा, माझा दुबळ्याला लोटले जगाने दूर. नाथा, माझा दुबळ्याला लोटले जगाने दूर, शांती देई माझ्या मनाला तुझे रूप सुंदर. शांती देई माझ्या मनाला तुझे रूप सुंदर. नाथा, माझा दुबळ्याला लोटले जगाने दूर. नाथा, माझा दुबळ्याला लोटले जगाने दूर, शांती देई माझ्या मनाला तुझे रूप सुंदर. कधी नाही गेलो मी तीर्थ आणि धाम, माया जाळी गुंतलो मी राहिलो रिकामा. माया जाळी गुंतलो मी राहिलो रिकामा. दया करा दयाळा, नका हो निष्ठुर. दया करा दयाळा, नका हो निष्ठुर. शांती देई माझ्या मनाला तुझे रूप सुंदर. शांती देई माझ्या मनाला तुझे रूप सुंदर. नाथा, माझा दुबळ्याला लोटले जगाने दूर. नाथा, शांती देई माझ्या मनाला त्याला आठवतंय, मी कधी कथा, कीर्तन, तीर्थयात्रा, तीर्थस्नान कधी केलं नाही. खोटे काम, खोटे व्यवहार फक्त केले. कधी नाही गेलो मी कथा कीर्तनात, सदा दंग राहिलो मी दूर व्यसनात. नाही गेलो मी कथा कीर्तनाला, सदा दंग राहिलो मी दूर व्यसनात. कधी नाही गेलो मी
आहे